हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांची जिथे समाधी आहे तुळापूर या गावामध्ये, त्रिवेणी संगमाच्या जवळ आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तर आता इथून 20 किलोमीटर पुढं म्हणजे इकडच्या साईडला लेफ्ट साईडला आहे चाकण खेड आणि राईट साईडला आहे भोसरी पुणे वगैरे नाही का तो एरिया. सो ह्या रोडच्या सेंटरमधून एक रोड जातो, तिकडून 20 किलोमीटरचा अंतर म्हणजे हा जो आळंदी फाटा आहे या आळंदी फाट्यापासून 20 किलोमीटर पुढे ते लोकेशन आहे. हा काय विषय, गाडीच फेकली बाई डायरेक्ट. भाई इथे तर स्कूटी फेकून दिलेली अशी डायरेक्ट, खतरनाक. रोड थोडासा खराब आहे, एवढा पण नाही पण आहे, थोडे थोडे पॅचेस आहेत तिथं. मस्तपैकी आरामात चाललेत, किती भारी ना चिलमध्ये. पण रिस्क पण तेवढंच आहे की समजा तिथल्या तिथं कोणी असं उठलं वगैरे तर पटकन गाडीने रेस वगैरे दिली तर इथून त्या ह्याच्यातून पडण्याचे चान्सेस आहेत किंवा लागण्याचे पण चान्सेस आहेत. बाजूला सगळे मेटल शीट आहेत ना, सो रिस्की पण तेवढंच आहे. पण असं काय करणार ना, ज्याची त्याची मजबुरी असते आता. पण यार इतके इनोसेंट आहेत ना यार ते दोघं, भाऊ बहीण आहेत का भाऊ भाऊ आहेत, इतके क्यूट आहेत ना, लय भारी वाटतंय. जे लहानपण जे होतं ना ते आठवतं यार, मस्त. तर आता हा आहे आळंदी घाट, ठीक आहे. आळंदी घाट आहे, इथून आळंदी आपलं 3-4 किलोमीटर आणि तिथून पुढं 12 किलोमीटर आपलं डेस्टिनेशन आहे. आणि आपण आता आळंदीमध्ये पोचलेलो आहे. पुढं संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी मंदिर आहे आणि इथं काय बॅरिकेड्स वगैरे लावले, काय विषय. काय सर, उतर तुळापूरला संभाजी महाराजांच्या समाधीच्या तिथं दर्शन घ्यायला. काय गुण घेता का संभाजी महाराजांचं म्हणजे? गुण घेता का? हा ना सर, घेतो. सर चलो, थँक्यू काका आम्हाला सोडल्याबद्दल. पण आळंदी गावामध्ये पूर्णपणे बॅरिकेड्स आहेत, चौकशी चालू आहे सगळीकडं. असेल काहीतरी विषय असणार, कोणतरी येणार असेल नेता वगैरे किंवा असेल काही कारण त्याच्यामुळं. तर चला, आपल्याला तर लायसन्स पाहून त्या काकांनी सोडलं. त्यांनी एक प्रश्न विचारला की संभाजी महाराजांचे दर्शन घ्यायला तुम्ही चाललाय पण त्यांच्यातलं गुण घेताय का? तर नक्कीच सर, आम्ही संभाजी महाराजांच्या आदर्शांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती चालतोय. हळूहळू ज्या ज्या गोष्टी आमच्यात चुकीच्या आहे आम्हाला जसं वाटतंय, आम्ही त्या गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टी शिकतोय, नवीन नवीन गोष्टी शिकतोय, योग्य गोष्टी शिकतोय. थँक्यू. चला मित्रांनो, आता इथून आपल्याला 11 किलोमीटर पुढं जायचं आहे. परत येऊ आळंदीला आपण, मस्तपैकी प्रॉपर आळंदीचं आपण हे करू, दर्शन घेऊ. अरे यार परत
मागं दाखवलं लायसन्स तिकडं एंट्रीला. चव्हाण. थँक्यू. कसं आहे भाई, असं आपण रिस्पेक्टफुल राहिलं त्यांच्याबद्दल की ते पण आरामात घेतात नाही का. आपण असं गाडी बिळवायचा विषय केला, थोडं वाकडं तिकडे केलं, वाढीव बोललं, हो ते पण करणारच ना नाटके. त्यामुळे कसं सगळेच पोलीसवाले तसे नसतात, काही जण चांगले पण असतात. चांगला एक्सपिरियन्स आला आहे आपल्याला. याच्या आधीचा पण आपला एक्सपिरियन्स चांगलाच आहे, असं नाही की काही प्रॉब्लेम झालेत म्हणून. रोड आहेत भावांनो चांगले आहेत. मध्ये थोडासा 1-2 किलोमीटरचा पॅच होता खराब. इथून पुढं रोड चांगलं क्लीन केलं आहे आणि सायकलिस्ट चाललेत. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ, आपले श्री क्षेत्र तुळापूर. अरे यार, इथं काहीतरी हे वाटतं इव्हेंट आहे का काय आहे. श्री संभाजी राजे प्रवेशद्वार. गाडी लावायची कुठं? तिकडं लावू आतमध्ये बाईक. अच्छा, ही वारीचा काहीतरी विषय. वारी नाही म्हणत, दिंडी म्हणू शकतो आपण. पंढरपूर. तिला इकडं तर आपण उतरलोय. एंट्री तर इथून पण आतमध्ये एंट्री आहे. तर हे लावले दुचाकी पार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी. चप्पल काढायला चप्पल स्टँड वगैरे. ट्रिप पण आली मुलांची इथं शाळेची. कॅमेरा शूटिंगला अलाव आहे का नाही माहिती नाही. जर त्यांनी सांगितलं बंद करा तर करावं लागेल. इकडे इकडं आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला नाही माहिती. सेल्फी नाही घेऊ शकत.
आनंददेवी ट्रॅफिकला. आणि ह्याला त्रिवेणी संगम म्हणतात. म्हणजे इकडून एक नदी आली, इकडून एक नदी आली आणि मी अशी. आज 23 फेब्रुवारी सद्गुरू बाबा सिद्धी महाराज यांचा जन्मदिवस जो आपण अगोदर गुरुपूजा दिवस म्हणून साजरा करायचो, म्हणून त्याच्यानंतर महाराज समाधीच्या डाव्या बाजूस आपल्याला संगमेश्वर मंदिर. इकडे काहीतरी मीटिंग म्हणजे चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. तिकडं शूटिंग करू शकतो की नाही करू शकत ते नाही, म्हणजे मी जास्त शूटिंग नाही करत तिकडे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण रेल्वे स्टेशन